रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वासंबे मोहपाडा ग्रामपंचायत परिसरातील तळेगाव वाडी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा आणि पुढे समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता। ही आहे संतोष बळीराम मांडे यांच्या संघर्ष आणि समाजसेवेची प्रेरणादायी कहाणी। 13 मार्च 1981 रोजी संतोष बळीराम मांडे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला। मोठे कुटुंब, 3 भाऊ 2 बहिणी, वडील रायगड बँक सोसायटीमध्ये नोकरी करत होते। लहानपणापासूनच कष्ट, जबाबदारी आणि लोकांशी जुळवून घेण्याची शिकवण त्यांना घरातून मिळाली। गावातील लोकांच्या अडचणी पाहून त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले। गावचा विकास व्हावा, लोकांना मदत मिळावी हा ध्यास मनात ठेवून त्यांनी समाजकार्याची वाट निवडली। 2011 साली त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली। या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला, पण त्यांनी हार मानली नाही। समाजकार्य सुरूच ठेवत त्यांनी गावातील लोकांचा विश्वास जिंकला। 2023 साली त्यांची पत्नी कविता संतोष मांडे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली। गावकऱ्यांच्या भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला। वासंबे मोहपाडा ग्रामपंचायत ही खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीपैकी एक आहे। या ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर मांडे दाम्पत्याने विकास कामांवर भर दिला। तळेगाववाडी, पानशील, आले, अंबवली, आदिवासी वाड्या या भागात रस्ते, गटारी, वीज दिवे, पेव्हर ब्लॉक रस्ते, पाण्याची सुविधा अशी अनेक विकास कामे करण्यात आली। तळेगाव आदिवासी वाडीत समाज मंदिर उभारण्याचे कामही करण्यात आले। गावाचा चेहरा बदलावा हा त्यांचा कायमचा प्रयत्न आहे। सध्या ते राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात सक्रिय असून राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या प्रभागातील नेते संदीप मुंडे, सरपंच उमा मुंडे यांच्या माध्यमातून सक्रियपणे राष्ट्रवादी पक्षाची धुरा आपल्या प्रभागात सांभाळत आहेत। संतोष मांडे हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत, ते समाजकारणही तितक्याच ताकदीने करतात। दरवर्षी वाढदिवसानिमित्त आदिवासी वाड्यात साड्या वाटप, गरीब कुटुंबांना भांडी वाटप आणि दिवाळीच्या काळात रवा, तूप, डाळ आणि मिठाईचे वाटप। पाणी टंचाईच्या काळात स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे कामही ते करतात। संतोष मांडे हे यशस्वी उद्योजक आहेत। जेसीपी, डंपर, पोकलँड, वीटभट्टी आणि पाण्याचे टँकर अशा विविध व्यवसायातून त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिले आहेत। त्यांच्या कामामुळे मोठा मित्रपरिवार आणि समाजातील दांडगा संपर्क तयार झाला आहे। गावातील क्रीडा संस्कृती वाढावी यासाठी ते अनेक क्रिकेट संघांना प्रोत्साहन देतात। खेळाडूंना मदत करणे आणि तरुणांना पुढे आणणे ही त्यांची कायमची भूमिका आहे। संतोष मांडे यांचे कुटुंब मोठे आणि एकत्रित आहे। आई वडील, 3 भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुले असा मोठा परिवार। सुखदुःखात गावकऱ्यांसाठी धावून जाणे ही त्यांची खास ओळख आहे। संतोष मांडे आणि त्यांच्या पत्नी कविता मांडे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी 13 मार्चला येतो। हा दुर्मिळ योग दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पण हा वाढदिवस फक्त आनंदाचा नसतो, तो समाजसेवेचा दिवस असतो। गावाच्या विकासासाठी काम करणारा कार्यकर्ता, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा मित्र आणि समाजासाठी झटणारा उद्योजक असा संतोष बळीराम मांडे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा।